मोदीला सांगून द्यायची माती व्हायली मला मानाची 16,000 भाव होता 7 तारखेला. हां होता की मग आता एवढा कसा कसरला 2,000 रुपये मग ते जे वाटलं होतं तर मंत्र्याला महाग घ्यायला द्या मोदीला. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे दिनांक 15 मार्च 2026 वार बुधवार आणि आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे. पाहूयात आज नांदेड मार्केटमध्ये आज हळदीला काय रेट मिळाला आहे आणि आज शेतकऱ्याशी बी आपण बातचीत करणार आहोत मार्केट आणि भावविषयी. तर व्हिडिओ खूप छान आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बरेचसे शेतकरी आपला व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. 200, 50, 20, 25, 45, 55, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 305. काय करता तुझा फ्री मी चॅनलला चांगल्या कामासाठी जात असेल तर काही टाका म्हणतात. 12,400 रुपये 600, 5, 50, 55, 700, 12,700, 5, 50, 55, 55, 60, 800, 5, 900, 5, 13,000, 5, 100, 5, 100. स्मार्ट शेतकरी मी डेली टाकतो कामसा म्हणजे जिथलं शेतीमालाचे सगळे कामसा आज मानलेला आलं पहिली बार आलं सगळे कव्हर करायचं. शेतकरी कोण आहे? नव्वद 900 13,000 90 13,000 गणपती अरे 12,800, 50, 55, 16 आहे गाडी 16 आहे. शेतकरी कोणी मी शेतकरीच आहे, चॅनलला टाकतोय सगळे मार्केटचे व्हिडिओ घेतो असे. हे वसमतचे येतात ते का? नाही नाही, मी हसलापूरचा आहे. 12,500, 12,500, 25 कट्टा आहे. 5, 25, 50, 60, या मला शेतकरी कोण आहे? माल आडा करून घे, माल पटवा येणार आहे का? 12,700, बोला तर. आपलं 5, 10, 50, 10 कमी असले मी स्वतः 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 805, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 85, 3, 185, 12,800 किती गटा आहे? 5 805 10 15 20 25 30 35 40 50 60 70 75 80 85 90 5 10 15 20 25 30 13,000
5 10 15 20 25 25 30 35 40 45 50 50 100 5 10 15 20 25 30 35 50 55 90 95 205 50 55 90 95 300 10 पूरा 12,800 5 50 55 900 5 50 55 13,000 13,000 हो गया 13,005 10 15 20 25 30 35 40 45 60 65 70 80 85 90 100 5 10 15 20 120 120 3 जीबी 12,120 12,700 रुपये 13,000 सोडू का मला 13,000 12,000 रुपये 12,000 500 सोडू का 3 जीबी 12,000 रुपये 12,000 5 12,000 5 100 50 200 5 300 5 400 5 500 5 600 600 रुपये 3 जीबी 12,300 रुपये 90 500 500 5 600 5 700 700 3 जीबी 12,500 छोड़ो थोड़ा लो थोड़ी 4 मकाओ 13,000 5 100 200 5 300 5 400 5 500 5 600 12,500 रुपये 50 55 60 65 70 605 700 कोण्या गावचे तुम्ही हिजुळी कुठं आलं मुदखेड तालुका मुदखेड तालुका जिल्हा नांदेड. ओके. किती एकर होती 1 एकर होतं. 1 एकर काय उत्पन्न निघालं एकरी 20 होईल. 20 होईल. ओके. काय तुमच्या हळदीच्या पिकाविषयी तुमचे पर्सनल अनुभव सांगा काय हळदीच्या पिकाला काय काळजी घ्यायला पाहिजे नक्की अशी काळजी घ्यायला म्हणजे 3 वेळ डोस टाकावं लागते. हां पुन्हा लिक्विड खत फवारणी बुरशीनाशक हां मुक्त सोडा लागते. हां थोडं सडणीला आहे थोडंच ध्यान द्यावं मेन सडण आहे सडण हां सडला जे लिक्विड सोडलं होतं. कोणतं रिच फील्ड हे आलं मॅक्रोन्यूट्रिएंट आहे सडणीसाठी म्हणलं तर कीटकनाशक सोडावं ठीक आहे आणि चाल पुन्हा परभणीचे ते औषधं सोडले. ट्रायकोडर्मा वगैरे परभणीचे हां ऑर्गॅनिकमध्ये बाकी काका राम कुठले आदिलाबाद जिल्हा हैदराबाद आदिलाबाद काय रेट गेला 14,200 चांगला लागला किती एकर होती 1.5 एकर काय क्विंटल किती झाला किती क्विंटल झाली वजन केलं नाही म्हणजे अंदाजी कट्टा 60 कट्टा आहे का 60 कट्टा म्हणलं तर 35 ओके ठीक आहे थँक्यू ये मंडा है ये से शेंगाला किती 14,200 आणि बंडा 13,300 क्वालिटी मस्त आहे क्वालिटी
काय लागला का भावायला? 14,150. 14,150. शेतकरी कोण आहेत? तुम्ही आहे शेतकरी? किती एकर होती? 1 एकर. किती झाली? 10 झाली 30. हां. बंड्याला काय भाव लागला? मंडळाला लागला 13,300 रुपये. दाखवा क्वालिटी. 14,150. हा हे 14 14,150. बंडा बंड्याला लागला 14,150. 13,300 बंडा. 13,300 बंडा. 14,300 150 शेंग. ओके. कोणतं गाव तुमचं? तळी. तळी. ओके. शंभरचे शौकीन तेच आहेत सगळे. आम्हाला जर ह्याच्यासारखं भेटलं तर घेता नाही तर राहिलं. 400 को भी 5 13,500 रुपये. कुठे जाणार आहे तुझा व्हिडिओ? यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सगळं. कशाचा व्हिडिओ आहे? यूट्यूब चॅनल टाका. यूट्यूब चॅनल टाकायला स्मार्ट शेतकरी म्हणत. शेतकऱ्यांना रेट कळा, बाजार भाव. 13,370 75 80 हमने मारा पडली बंडा 13,380. 80 शेंग 13,800 13,800 शेंग. गांडी. राम राम काका. कोण्या गावचे तुम्ही? इसा इसा पात्रड. किती एकर हळद होती? 1.25 एकर. किती झाली? थोडी म्हणजे किती क्विंटल झाले आता 1.25 एकरमध्ये? सरासरी 30 क्विंटल जवळ. 30 क्विंटल चांगलं झालं की. 1.25 एकरमध्ये 30 क्विंटल चांगलं उत्पन्न आलं. आता इथे समजा आपण आणली एक 15 क्विंटलच्या. काय भाव लागला तुम्हाला? आपल्याला 14,250. 14,250 कांडीला. हळदीला आपल्या बंड्याला? बंड्या 13,300. 13,300 रुपये. ओके. काय वाटतं तुम्हाला भाव चांगला भेटला का? आता भाव चांगला भेटला आजच्या कंडिशनला. आता अपेक्षा लई मोठी राहते ना शेतकऱ्याची. म्हणजे शेतकऱ्याचे बकळ प्रश्न येतात. इथला मार्केट बघून सुद्धा शेतकऱ्याला वाटते तामसा हिंगोली. आजच्या मार्केटमध्ये म्हणलं तर आपला बरं. हां नंबर 1 गेला आहे. ओके ठीक आहे चालते. धन्यवाद. धन्यवाद.
हां यूट्यूब चॅनलला. कोण्या गावचे तुम्ही? इळेगाव. किती एकर हळद होती? 2 एकर. किती झाली? 60 कट्टे झाले. 60 कट्टे म्हणलं तर 35 क्विंटल सरासरी. काय भाव भेटला? शेंग गेली 13.5. 13,500 रुपये. आणि बंडा गेला 12,800 रुपये. 12,800 रुपये बंडा. काही सांगा, पर्सनल अनुभव सांगा. काय काळजी घ्यायला पाहिजे हळदीला मेन? आता मी शेतकरीच हो, तर तुमचे काही पर्सनल अनुभव शेती म्हणजे हळदीला काय असं महत्वाचं काही पर्सनल अनुभव सांगा, तुमचे शेतीचे अनुभव सांगा. प्रश्न नाही काही. हो प्रत्येक शेतकऱ्याचा आपला आपला एक शेती करण्याचा नजरिया वेगळा राहतो की नाही? हां ते तुमचे अनुभव सांगा शेतीचे. काय शेतीचे सांगा. हां म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी नवीन शिका भेट. हां बाहेर शिवून घ्यायचे कर बाई. ठीक आहे बरं थँक्यू. राम राम काका. कोण्या गावचे? सूर्यकांत मुंगेराव बोकरे, राहणार मोहम्मदपूरवाडी. कोणतं गाव? मोहम्मदपूरवाडी. किती एकर हळद होते? 1.25 एकर. 1.25 एकर होते. किती क्विंटल होईल अंदाजे? हां म्हणजे काटा झाला ना तुमचा? अजून भाव झाला नाही ना? नाही. हां किती पोते आहेत? 36 कट्टे. 36 कट्टे म्हणजे 18 2 20 21 क्विंटलच्या जवळजवळ जाईल. त्याच्यावर होईल ना तर कमी नाही. काय आमदार वर्षी जरा पाऊस जास्त झाला ना? पाऊस जास्त झाल्यामुळे सडणीचा प्रकार चालते. भाव अजून लागला नाही तुमचा? कसं काय क्वालिटी वगैरे थोडी बरी आहे? जरा हो थोडी. आता आपल्या नांदेड लागल्यामुळे भागातली थोडी क्वालिटी लो थोडी होती कारण पाऊस जास्त झाला. दिवाळीपर्यंत पाऊस पडला आहे. चालतं ठीक आहे थँक्यू. राम राम काका. कोण्या गावचे तुम्ही? तळणी. हा कुठं आले? तालुका जिल्हा नांदेड. किती एकर हळद होती? 1.5 एकर. 1.5 एकर. किती झाली? झाली 32 कट झाली. आमदा काय म्हणजे थोडंसं नाही खर्च केला, पुष्कळ खर्च केला. जवळजवळ 60,000 रुपये घातले 1.5 एकरामध्ये. मग आता ॲव्हरेज काहीच नाही. आवराज म्हणजे थोडंसं पावसामुळे नुकसान झालं. हा पावसामुळे लय अति नुकसान झालं. म्हणून भाव वगैरे झाला तुमचा? 50-60 कटे माल होत असते. त्या जमिनीमध्ये फक्त 30-32 कटे झाले. म्हणजे आमदा नुकसान आहे. घाट्यात नुकसान आहे. आहे. घाट्यात आहे. यंदा शेती थोडी घाट्यात आहे. हो घाट्यात. काय भाव झाला का तुमचा? नाही झालं. झालं नाही का? ठीक आहे. पाहू आता काय. हां पाहू आता काय भाव मिळते ते. बरं. कसं काय नांदेड मार्केट ओके आहे का? नांदेड मार्केट आता तुम्ही भाव बघायला ना चालू आहे ना भाव? हो. तर तुमच्याला अंदाजी म्हणजे काय लागला आता भाव सुरू आहे चालू? हो त्या मनाने काही भाव नाही. खर्च आहे ना. हां खर्च आहे. आता 60-70 हजार खर्च केला होणार 1.5 एकरला. 60-70 रुपये लागले 1.5 एकरामध्ये. हां 6-6 हजार रुपयाच्या 3 डोस दिले औषधाचे. हां आणि 12-12 हजार रुपयाचा 2 वेळा खत टाकला. हां हो त्याच्यामध्ये सर्व मिक्स समजा. हो हो भेसळ डोस. पोटॅश, युरिया, हां, हो. DAP, हो मायक्रोन्यूट्रिन. हो ते हळदीला खर्च खूप आहे. हो तसं म्हणलं तर हां भाव नाही. हां भाव आता आपलं थोडंसं मार्केट तामसा मार्केट नांदेड मार्केट किंवा हे आता जे चाललं आहे ते रेट आता सध्या तर 13 ते 14 पर्यंत चाललं आहे रेट. ठीक आहे हो. थँक्यू. मोदीला सांगायला की माती करायला म्हणा. हां मोदीला सांगून द्यायची माती व्हायली म्हणा मानाची. 7 तारखेला 16,000 भाव होता 7 तारखेला. हां होता की. हा, मग आता एवढा कसा घसरला? हो ते 8 दिवसामध्ये हा, मग मी परवाला माल बघा आणला. ना. हां त्या दिवशी 7,000 भाव होता 7 तारखेला 16. होता की थोडा रिवर्स आलं मार्केट. हा मग कसं काय यायची हात आहे ना पेपर यायचे. 2,000 रुपये लॉस झाला. मग ते जेव्हा वाटलं होतं तर मंत्र्याला माय घ्यायला त्या मोदीला. हा, हा. ते राहुल गांधी असंच माय झवत गेलं. हा मग काय ना बरोबर. हो आता शेतकऱ्याच्या समस्या एवढ्या आहेत सांगू नका. हां आशा घेऊन मेलेलेच बरी आहेत गावामध्ये. हे बघा काय म्हणतात त्याला समस्या हो की दुकान आहे किसान आहे की नाही? हां काय झटात भेव काय म्हणाल गांड वाचायची ती इतका भाव कमी झाला की. मग
थोडं मागं 8 दिवसाखाली थोडं टाईट होतं 15 ते 16 हजार शेत होते का एकरवाले भाई शेतकऱ्याको पैसे दे रो फुकट माल दे रो शेतकऱ्याला खरं तर ते पीक विमा हे काही लागत नाही शेतकऱ्याला 5 किलो राशन बी लागत नाही लागत नाही. शेतकऱ्याला लागतं त्याच्या मालाला भाव मेन ते हा असे आता सांगतो तुम्ही तुमच्या घरी गहू तुम्ही गहू पेरले असाल गहू तुम्हाला खायला भरपूर आहे भरपूर आहे. 5 किलो राशन तुम्हाला लागत नाही होते का माझं मेन आहे आपल्या मालाला भाव भेटणं आणि एकरला 2000 भेटल्याने काय होते झेंडा होते का इकडे जो खायचे तर शेतात कोणी जाईना झाली तेच मग बरोबर आहे ना शेतकऱ्याची व्यथा कोणी सांगणार पाहिजेच की असं थोडी. टाकली की निघाले आणि तुमच्याकडे 2000 8,000 पार करायचे ढाबे आहे ना जवळ आता मी पण शेतकरी आहे मला माहिती आहे 4,000 रुपये मार्केट. अहो, कापायला 3,000 रुपये 3,500 रुपये दिले एका बॅगला 3,500 रुपये दिले आणि मालिकला 4,000 आणून हा कोणाला हार्वेस्टिंग सांगणार करायला त्याला हार्वेस्टिंग करायला त्याला हो हो एकरी सोयाबीनला एकरी कापणीलाच 4 हार्वेस्टिंगला पोतेव नाही काय परवडत हो, हो. आणि क्विंटलाला 3.5-4 भाव 4.5 आणि बॅग घ्या गेलं 44 रुपयाला 20 किलोची बॅग. राम राम काका राम राम कुठले तुम्ही चिवळा किवळा किती एकर हळद होती हळद 1.5 एकर होती 1.5 एकर होती काय किती झाली 1.5 एकर मध्ये बघा 51 कटा भरला 51 कट्टा माल नंबर 1 माल होता भाव कमी लागला भाव किती लागलाय 13,400 13,400 कांडीला कांडीला अंबंडा मंडा सोडाला हा मंडा सोडाला सोडला नाही का बंड्याला कमी लागला होता काय मंड्याला कमी लागला होता म्हणजे अंदाजे 11 12 12.5 12.5 पर्यंत 12.5 ओके मंडा चांगला होता ना सोडा वाट नाही गेला म्हणजे भाव कसं काय तुम्हाला भावाशी काय वाटतं भाव बिलकुल परवडतच नाही ना एवढा भाव कसा परवडाला 14.5-15 जायला पाहिजे माल वरून आडत हमाली आडत हमाली भाडं टेम्पोचं हां सगळ्या गोष्टी अवघड होऊन गेल्या शेतकऱ्याला आणि इथं पैशाचं कसं असते काही माहिती आहे तुम्हाला पैसे 3 रुपये कट्टी बटे घेतात पैशाला कट्टी 3 रुपये नाही तर मग 40 दिवसानंतर पैसे 40 RTGS वगैरे 40 दिवसाला पैसे क्लिअर पैसे 40 दिवसाला आज जर पाहिजे असेल तर 3 रुपये कट्टी लावतात सगळं ओके ठीक है भैया कहाँ से हो तुम मैं बिहार से हूँ। बिहार सही है ना किसान की समस्याओं के बारे में चर्चा करनी चाहिए हम लोग का भी हेल्प हो जाएगा हाँ? वीडियो के माध्यम से बहुत समस्या है हाँ? खुद का सामान अपने जो उपजाते हैं खुद का भाव नहीं कर सकते हैं हाँ वही तो है उनका डिसाइड जो मार्केट के मेंबर है वही करते हैं खुद का नहीं कर सकते मग काका तुम्ही आणले हळद हळद आणली झाले का भाव नाही झाला होता नाही अजून दुधात टाकले अजून आलं नाही आपण आता थोडं गॅप जेवायचा टाइम झाला होता जेवायचा टाइम झाला व्यापारी किती होती तुमची हळद हळद होती 2 एकर हा 2 एकर 2 एकर किती भरलेत कटे कट्टी भरली 50 50 कट्टा हां ठीक आहे 50 कट्टा आहे 25 काय लागला अंदाजा भाव तुम्हाला अंदाजे तुमच्या क्वालिटीनुसार यावर्षी थोडा पाऊस जास्त झाला ना पाऊस जास्त झाला पावसाने हळदीवर रोग आले हां रोग आला रोग आल्यामुळं हो मूळकूज झाला कंदकूज झालं हां. सडण वगैरे ते सगळ्याच गोष्टीला पाऊस कमी पाहिजे आणि पावसामुळे हळदी बरंचसं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान